हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग गाईज. तर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. तर गाईज आज आम्ही चाललो होतो देवस्थानाला, दर्शन घ्यायला चाललो होतो गाईज, मानकी आंब्याला. तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर आमची पूर्ण फॅमिली गाईज आम्ही चाललो होतो दर्शनाला. तरी इथं आम्ही लालपरीला मागं टाकून चाललेलो गाईज. लालपरीला आम्ही हरवलं आणि नंतर डायरेक्ट आम्ही मानकी आंब्याला पोहोचलो गाईज. तर पाहू शकता, सर्वात पहिले आम्ही चाललो होतो गाईज. लोकांची गर्दी आता सुरुवात होती, पण सर्वात पहिले नंबर आम्ही लावला गाईज. मंदिरामध्ये एंटर करताना बाहेरच महादेव आणि महादेवाचा नंदी आहे गाईज. तर माझ्या भावाने महादेवाचे दर्शन घेतले आणि नंदीचे पण दर्शन घेतले. आणि बाहेर खेळणे वगैरे त्याचे पण खूप सारे दुकान वगैरे आहे गाईज. तर मंदिरामध्ये जाण्याच्या आधी ते पाण्यामधून जावे लागते गाईज. आणि आजूबाजूला पूर्ण निसर्गरम्य परिसर आहे. आणि जायच्या साईडला गव्हाची शेती होती पूर्ण. आणि हा माझा भाऊ, त्यांनी पाण्यामधून यायला त्यांना थंड लागत होतं गाईज पाणी, त्यामुळे त्यांनी येत नव्हते. तर पाहू शकता गाईज, खूपच सुंदर असं ठिकाण आहे गाईज हा मानकी आंबा. आणि जास्त दूर पण नाही आहे, जवळच आहे. बहुतेक मानोरा तालुक्यामध्ये आहे गाईज मानकी आंबा हे ठिकाण. तर पाहू शकता गाईज, साईडला महादेवाची पिंड आणि इथे काही लोक फोटोशूट वगैरे करत होते गाईज. आणि इकडे पाहू शकता आंब्याचं खूप मोठं झाड आहे गाईज. त्या आंब्याच्या झाडांना पूर्ण परिसर असा व्यापलेला आहे गाईज. आणि इथे थेंब थेंब पाणी सांडत असते म्हणते गाईज. तर आम्ही इथे मग दर्शन वगैरे घेतले मंदिरामध्ये. आणि इथं आपल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. आणि आम्ही आता खालच्या साईडला चाललो गाईज मंदिराच्या. जवळच्या जवळ खूपच सुंदर असं देवस्थान आहे गाईज मानकी आंबा. आणि मंदिराचं पण बांधकाम जबरदस्त केलेलं आहे गाईज, पाहू शकता तुम्ही. तर आम्ही आता मंदिराच्या सर्वात वरच्या टॉपच्या साईडला चाललेलो आहोत गाईज. तर आम्ही सर्वात वर टॉपला आलेलो आहोत गाईज मंदिराच्या. पण इथे आतमध्ये जाण्याला परवानगी नव्हती, त्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन घेतले आणि मग निघालो गाईज वरच्या साईडला डबल. इथे मी विठ्ठल रुक्माईचे आम्ही दर्शन वगैरे घेतले गाईज. आणि वर निघालो आणखी. इथे आतमध्ये कोणाला जाण्याला परवानगी नव्हती, बाहेरूनच दर्शन वगैरे घेतले. पाहू शकता गाईज, पूर्ण शेताच्या साईडला मंदिराच्या साईडला पूर्ण शेती वगैरे आहे गाईज. आणि फोटोशूट वगैरे करायला तर खूपच सुंदर असं देवस्थान आहे गाईज हा. आणि हा माझा भाऊ चाललेला आहे गाईज खाली. ते आपल्याला मंदिराच्या बाहेर काही ना काही सांगणार आहे गाईज. आता पाहू शकता तुम्ही, ॲक्शन करून दाखवत आहे गाईज तो.
आम्ही आता मंदिराच्या बाहेर निघालेलो आहोत गाईज. पाहू शकता खूपच मोठा असं आंब्याचं झाड आहे इथे. इथे आम्ही आंब्याचे दर्शन वगैरे घेतलेले आहे गाईज आता सर्वांनी. आणि मग माझा भाऊ फोटोशूट करत होता इथे. फोटोशूट वगैरे केला आम्ही गाईज. त्यानंतर आम्ही निघालो महादेवाच्या दर्शन करायला निघालेलो. पूर्ण फॅमिली आलेली होती गाईज आमची. तर आम्ही निघालेलो आहोत इथे महादेवाचे दर्शन करायला निघालेलो आहोत. बाहेर इथे नंदीचे दर्शन वगैरे केलेले आहे आम्ही आणि महादेवाचे दर्शन केले. तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये गाईज.